हे घर आहे शहीद अजय मास्टे यांचं। अहेरी तालुक्यात नक्षलवाद्यांशी 2 हात करताना अजय मास्टे आणि त्यांचे 8 साथीदार शहीद झाले। राज्यकर्त्यांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली, सांत्वनही केलं, पण सरकारनं शहीद कुटुंबियांना जी मदत द्यायला हवी होती ती दिलीच नाही। त्यामुळे आजही अजय यांच्या कुटुंबाचा गाडा चौकातल्या चहाच्या टपरीवर अवलंबून आहे। घरात 4-4 खाणारी तोंड आहेत, कमावता हात सोडून गेलाय। अशा स्थितीत सरकारनं किमान उत्पन्नाचं साधन द्यावं अशी मागणी शहीदांचे कुटुंबीय करतायत। आमची परिस्थिती बिलकुल खालावलेली आहे। माझं एक छोटंसं चहाचं दुकान आहे आणि त्याच्या चहाच्या दुकानात आम्ही उदरनिर्वाह करीत आहोत। तर हे काम मी वारंवार आर पाटील यांना भेटलो असता ते होच म्हणतात, किती दिवस असं करू करू मला 4 वर्ष होत आले। जितका धोका सीमेपलीकडच्या शत्रूशी लढताना जवान पत्करतात, तितकाच धोका नक्षलींशी लढताना पोलीस आणि सीआरपीएफचे जवानही पत्करतात। पण दोघांना मिळणाऱ्या मदतीत तफावत असते। त्यामुळेच 52 शहीद कुटुंबियांनी गॅस एजन्सी, पेट्रोल पंप यासारखी उत्पन्नाची साधनं द्यावीत अशी मागणी केली आहे। इच्छा अशी आहे की बा पुन्हा जेव्हा आर पाटील येतील, गडचिरोली जिल्ह्याला हमेशा येत राहतात, तर त्यांच्या समोर आमची मीटिंग का नाही घेत शहीद लोकांची? असं आमचं 52 लोक आहो आम्ही। तर त्या 52 लोक आमची तिथं मंत्रालयामध्ये लिस्ट सुद्धा गेलेली आहे। हौतात्म्याची उंची मोजता येत नाही, मग मदत देताना भेदभाव का? त्यात जर कायद्याचे आणि नियमांचे अडथळे असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी सरकारनं उचलायला नको? शहीदांच्या कुटुंबियांना जर हालाखीत दिवस काढावे लागत असतील तर तो हौतात्म्याचा अपमानच आहे। व्यंकटेश दुलुमवार, एबीपी माझा, आलापल्ली, गडचिरोली।